श्री मैदान त्या मैदानाचा आज अटीतटीची लढत झाली सेमी 8 मध्ये। नखऱ्या एका साईडला होता पक्ष आणि बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर होता। दादा खऱ्या अर्थानं बकासूर आज नखऱ्याचं नाव झालं, काय सांगता? 100% नखऱ्या अगदी त्याचे आशीर्वाद आहेत, मला बकासूरचेच आशीर्वाद आहेत असं म्हणा, त्यात काही चुकीचं नाही। नखऱ्या आज त्याच्यावर 2-3 वेळा सामना झाला होता, थोडंसं आमच्या बी मनात भीती होती की बाबा तो बैल एवढा पळतोय, आज आपल्याला सीमेत परत एकदा मार खायला लागेल। 6 वेळा आम्ही मार खाल्ला त्याच्याकडून सीमेला, त्यामुळे आज पण मला असं जाणवलं की बाबा आज काहीतरी आपला कार्यक्रम लागणार आहे। परंतु ते बैलवाले लय ठाम होते, जे हे होता पक्षावाले ते लय ठाम होते की आज आपली गाडी काहीतरी करणार, पण मला शेवटच्या क्षणापर्यंत गाडी बकासूरचीच पुढे दिसत होती। दादा आहे ना, असेच अंधारातली बैल हुडकूनच पैर होत असतात आणि उजाडात येत असतात, याविषयी काय सांगतात? 100% काय आता नवीन पोरांनी एक सांगतो मी, हिंद केसरी व्हायसाठी भरपूर पैसे घालवलेत। नवीन पोरांनी पैसे अजिबात घालवू नका, आपल्यात पैर जुळवा। आणि तुम्हाला एक माझं सांगणं आहे, तुम्ही भागात कधी ते हे बिनजोड धरत बसू नका। तुम्ही धरायची गावातलीच मग आपण मोठं व्हायचं असं कधी मोठं होत नसतं। आम्ही आजपर्यंत पहिल्यापासून बकासूरचीच गाडी मारायचा प्रयत्न करतोय। आज पहिल्यापासून आमची एकच इच्छा होती की बकासूरची गाडी एकदा तरी आम्ही मारावी, परंतु मारावी हा शब्द चुकीचा आहे बरं का, तो देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला, परंतु त्याच्या घासाघाशीत यावं ही तरी आमची इच्छा होती आणि आज बैलानं करून दाखवलं। अगदी 3 वेळा आमचा सामना झाला होता आतापर्यंत। दादा आजच्या मैदानाविषयी काय सांगताल? कदमवाडी हिंद केसरी मैदानात राहिलाय ना खरं? अहो, हिंद केसरी व्हायसाठी लय प्रयत्न केलेत आणि मला इथं आल्यावर कळलं की बाबा ते मैदानच हिंद केसरी आहे, म्हणजे एवढे बॅड लक आहे। आणि कुठं जर बैलाला हिंद केसरी व्हायचं असलं किंवा मोठ्या पायऱ्यात राहायचं असलं तर तो राहतोच, उगाच त्याला पैसे देऊनच बैल राहतो असा विषय नसतो, बिगर पैशाचा आज बैल राहिला, ह्यात मला अतिशय समाधान वाटतंय। दादा अनेक जण म्हणतात की एका दिवशी अंधारातला बैल उजाडात येतोच, पळणारा बैल कायम उजाडात येतोच, आज नखऱ्या उजाडात आला खऱ्या? आता 5-6 मोठ्या बैलवाल्यांचे लगेच फोन आले, परंतु ज्यांना मी बैल मागितला त्यावेळेला त्यांनी मला नाही म्हणलं, त्यांनी मला बैल मागून आता लगेच मी अगदी 4 नंबरातला अजून पण काही दिवस घेऊन पळीन मोठ्याने, आता लगेच माझ्या मागे येऊच नाही। म्हणजे आज तुम्हाला जर 50,000 रुपये देऊन तुम्ही जर मला बैल देत नव्हता तर आज तुम्ही फुकटात लगेच बैल कसं द्यायला तयार झाला? म्हणजे आम्ही आमचा बैल आतापर्यंत पळत नव्हता ना, आज बकासूरची गाडी मारली गेली की पळायला लागला का? दादा काय म्हणजे तुम्ही नाही, लोक बैल देत नाहीत, बैल पळून देखील बैल देत नाहीत, ही मोठी आता बैलगाडी क्षेत्राची शोकांतिक आहे। आता बैल पळल्याशिवाय बैल राहतात का? परंतु जर बैलांना एकमेकाला जर बैल दिला नाही तर मग आपल्या घरातला एखादं करणार तरी माणसाला पळवावं माणसाने, बघू बरं काय होते। दादा आहे ना, एक विनंती आहे माझी, विलास सरांनी जो निर्णय घेतलाय, ही संघटना जशी झाली त्या संघटनेपासून एवढं म्हणजे या बैलगाडी क्षेत्राला वळण लागले, त्यांनी फक्त एक माझी विनंती आहे विलास सर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही फक्त यातनं माघार घेऊ नका। तुम्ही जेव्हापासून या क्षेत्रात पडलाय, तुम्ही जे नियम अटी बनवल्यात त्या वेळेपासून या क्षेत्राला खरोखर वळण लागले आणि तुम्ही यातून जर माघार घेतली तर मी देखील बैल पळवायची थांबणार आहे। तुम्हाला आता सरळ मी आता परवा दिवशी फोन करणार आहे मी तुम्हाला की ह्या विषयावर मला बोलायचे तुमच्या बरोबर, नाहीतर आपला नखऱ्या तुमच्या दावणीला आणून बांधणार आहे आणि तुम्ही काय ते करायचं मग तिथनं पुढे त्याचं। दादा आहे ना, तुम्ही कायम स्पष्ट बोलत असता, स्पष्ट बोलणार मित्रांनो ना, स्पष्ट म्हणजे जर गरीबाला बैल देत नसतील मग राहिल्यावर सगळी मागे येत असेल तर त्याला अर्थ नाही ना, बैल पळतच असतात सगळ्यांची। दादा काय म्हणजे वैदीमुळे अनेक अंधारातली बैल माग राहतात, अंधारातच राहतात, काय त्याविषयी काय सांगतात? आता अंधारात सगळी बैल काय वरची लोक पैराच द्यायला मागणार तर काय करणार, लोक खालच्यानी काय मारायचंच आता, वरच्यातच पळतात। वरच्यानी बघा की आता आज बघा कुठल्या खालच्या बैलाला वरचा बैल आहे का, म्हणजे या 7-7 जणांच्याच गाड्या कायम राहतात या, आणि खालच्याने आपलं भाडं तोडं भरायचं आणि निघून जायचं घराकडे। तर मित्रांनो आहे ना, परत दादांची मुलाखत घेऊया, धन्यवाद। केलं का? नमस्कार मित्रांनो, आजचं जे कदमवाडी पारंपरिक हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला पक्षा। दादा काय आजचा आनंदाचा क्षण कसा होता? 8व्या सीमेत 8ची लढत होती, आज एकदम वेगळा अनुभव असा होता। सीमेत गाड्या बकासूरचीच नाही पण बाकी बी 6-5 गाड्या सगळ्यात चांगल्या गाड्या होत्या आणि सीमी म्हणले गट काढणार सगळ्या गाड्या टाच मधल्याच असतात सीमेला। आणि हिंदी केसरी मैदान म्हणलं थोडस एक मनानं वाटायचं की आपला पक्ष सीमी काढणार, कारण आतापर्यंत जेवढी हिंदी केसरी मैदान झाली सगळ्या मैदानांनी पक्षाने मला गुलाल दिलेला आहे। म्हणजे आज दादा हॅट्रिक केली, हॅट्रिक झाली आज ट्रिपल हिंदी केसरी झाला पक्ष।
दादा काय हो म्हणजे एक अंधारातच होता पक्ष म्हणावं लागेल आणि आज तो खऱ्या अर्थानं उजेडात आला. काय आजचा दादा आनंद क्षण कसा आहे आणि मगाशी बघितलं पब्लिक सुद्धा पक्षाच मागच फिरत होत. हे मोठा सीमी असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं त्या सीमेकडे आणि ती गाडी टाकल्यामुळं बरंच पब्लिक बैल बघायसाठी कोण आहे बाबा काय आहे, त्या पद्धतीने गोळा झाले सगळे. दादा एकंदरीत आहे ना पक्षाचा इतिहास सांगा कुठून घेतलेला काय? पक्षा लोणीतून आपण आप्पा ड्रायव्हर यांच्याकडून खरेदी केला होता गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी केला होता. आदत वासरू होतं. आतापर्यंत कधी बिनजोडला हरलेला नाही बैल, जेवढ्या शर्ती झाल्या तेवढे. आणि आतापर्यंत 3 वेळा हिंद केसरी झाला. लहान सहान मैदानात असं 20-25 फायनल झाले सगळे. कुठून घेतलेला काय पक्षाला? लोणी बोसरे. लोणी बसरे. दादा असं काय हो बघितलं त्याच्यात की नाही तो आपलं नाव करणार असं काय मी बघितलं? बैल पाहतानाच बघितला होता. बिनजोडची शर्ती चालू होते ओसिनपूर पाटीला आणि डाव्याकडे पब्लिकला बैल एकदम मस्त पळाला. लहान वासरू होतं. पब्लिकला वगैरे घाबरला. त्या क्षणाला मला दिसला, त्या क्षणाला मी घेतला तिथे. आज बघितलाय, उद्या घेऊ, परवा घेऊ असं केलंच ना, पाठीवच घेतला. दादा आहे ना आता बरेच बैल अंधारात असते काय हो एकंदरीत पळणारी बैल काय उजेडात एक वेळेस येणारच त्याविषयी काय सांगता? किती तुम्ही झाकून ठेवला बैल तरी जेव्हा म्हणजे त्याचं टायमिंग आहे त्या टायमिंगला बैल बाहेर निघणार का तरी निघणार. आज सगळ्याला वाटायचं की मोठा बैल पाहिजे, आपण वायदी द्यावी काय द्यावी. दोन्ही बैल हलकी असताना पण मोठ्या सीमित गाडी राहू शकते आणि राहते. त्यामुळे लोकांनी संयमाने खेळलं पाहिजे. आपला बैल लगेच उजाडण्यासाठी लोकांना भरमसाठ पैसे देऊन फायनल राहणं यात बी काय अर्थ नाही. दादा आहे ना किती वायदी घालवली पक्षासाठी? नाही योगा मी पक्षाला वायदीच घालवली ना आता. मी संयमाने खेळलो आणि मला दम भरपूर असल्यामुळे मी स्टेप न बैल नेला. मी अचानक मोठ्याचा घास कुठला घेतलाच नाही, त्यामुळे मला वायदी घालवण्याची वेळ आलीच नाही. दादा तुम्ही आहे ना ह्या बैलगाडी क्षेत्रात आधीपासून आहे त्यानं तुम्हाला संयम ह्या बैलगाडी क्षेत्रात संयम संयम महत्वाचा आहे. संयम नसला तर तुम्ही गडबडीनं घोटाळा करणार. सारखं मोठा बैल घालायच्या अपेक्षेनं पैसे भरपूर घालवणार. तुमच्या बैलात जर दम असेल तर संयम राखून तुम्ही खेळला तर तो बैल उजेडात येणार का तरी येणारच. दादा आहे ना एकंदरीत प्रेक्षकांना कळू द्या एका मैदानात खर्च किती? साधारणतः 5 ते 7 हजाराच्या आत मैदान होतच नाही कसलं जवळपास घेतो. गाडी ड्रायव्हर. दादा आहे ना ह्या गाडी बंगल्यापेक्षा ह्या गुलाला लय महत्व लय महत्व आहे. आहे. काय सांगचाल? गुलालासाठी तर सगळेजण धडपडतात. किती पैसा कोणाकडे आहे काय आहे, पण एक छंद एक नाद आणि त्यात सगळ्यात महत्वाचं तर गुलाल. दादा आहे ना तुमच्या सहकार्य टीम खूप मोठे आहे आणि सहकार्य असल्याशिवाय बैल गुलाला नाही राहत. काय सांगचाल याविषयी? सगळ्या मुलांचं सहकार्य आहे यात. मी काहीच करत नाही, मला बैल धरायला सगळं येत नाही. मी पैऱ्यांचं नियोजन बैल घरी सांभाळणं एवढं करतो, पण मैदानातलं मला कुठलंच काम येत नाही. दादा आहे ना एक असतं की अंधारातला बैल जो अंधारात असतो त्याला अंधारातला चांगला बैल हुडकायचा असतो. कसं आजचं नियोजन कसं मी लावलं? आतापर्यंत 3 वेळा हिंद केसरी झालो. 3 वेळा मी अंधारातली बैल घातलेली. म्हणजे पुसेगावला राहिलो तो पण माझ्या जोडीचा बैल कोणाला माहित नव्हता. कोरेगावला राहिलो तो पण बैल माहित नव्हता. आणि आज कदमवाडीत 3ऱ्यांदा राहिलो तो पण बैल कोणाला एवढं लक्षात नव्हतं. बैल चांगलीच होती, त्याला नाव ठेवू शकत नाही, पण उजेडातली नव्हती तिन्ही बैल. दादा जी त्यांची बी क्षमता होती राहण्याची. जी आज पक्षानं जो निकालात त्याचा ताव दावलाय म्हणजे एक भावनच आलं सगळ्यांना की एवढा निकालात कसा पाहिला म्हणजे कसं एकंदरीत त्यानं मन ओळखलं असेल मालकाचं. किती वेळा हार खायला त्याची 3 वेळा आतापर्यंत बकासूरनं पक्षाची फाईट झाली होती. आता 4थी वेळ ते म्हणला असेल म्हणजे स्वतःच निर्धार केला असेल की आज जिंकायचं आपण. त्यानं पहिल्यांदाच निर्धार केला. दादा संयम असल्याशिवाय या बैलगाडी क्षेत्रात चालत नाही. संयम महत्वाचा आहे. संयमच बैलगाडी क्षेत्रात महत्वाचा आहे. गडबडीने खेळ सगळा चुकीचा. तर मित्रांनो आहे ना आपण फायनल झाल्यावर दादांची मुलाखत घेऊया. धन्यवाद दादा.